नमस्कार. मला काल सायंकाळच्या वेळेला व्हॉट्सअपवर एकापाठोपाठ एक एकाच व्यक्तीचे मेसेज येत होते आणि ते मेसेज वाचून माझ्या चिंतेमध्ये भर पडत होती. प्रश्न पडत होता, अजून एक सुशांत सिंग, अजून एक दिशा सलियान जन्माला येणार आहे का? मी यासाठी गांभीर्यानं हा विषय आपल्यासमोर मांडतोय की उद्या काही बरं वाईट झालं तर किमान पक्षी एक रेकॉर्ड तरी असलं पाहिजे की या विषयात असं घडत होतं. दिशा सलियान आणि सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये आता अनेक जण आंदोलन करतायत, अनेक जण न्यायासाठीची मागणी करतायत, पण हे सगळं त्यांचा जीव गेल्यानंतर घडतंय. काहीही होऊ शकलं नाही, त्यांना कोणीही वाचवू शकलं नाही. आता एक व्यक्ती जिवंत असताना तिलाही आपल्या जीवाची भीती वाटते आहे, म्हणूनच ती जिवंत असतानाच हा विषय सगळ्यांच्या समोर मांडावा म्हणून मी आलो आहे. त्यांना वाटणारी भीती जर खरी असेल तर याबाबत राज्य सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे, केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. कारण कोणाचा तरी स्वाभिमान जपायचा म्हणून, कोणाचा तरी अहंकार कायम ठेवायचा म्हणून या राज्यात एखाद्याला अशी मरणासारखी शिक्षा मिळणार असेल तर ते रोखण्याची जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांवर आहे. अजूनही दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या गृहमंत्र्यांवर लोकांचा विश्वास आहे. शिवसेना आणि शिवसेनेतल्या काही लोकांच्या, मी सगळ्या म्हणत नाही, काही लोकांच्या इच्छेखातर हा जीव जाण्याची शक्यता आहे का, किंवा जीव जाण्याच्या भीतीनं ही व्यक्ती आत्महत्या करण्याची शक्यता आहे का, हे देखील तपासून घेतलं पाहिजे. मी ज्या व्यक्तीसाठी बोलतो आहे त्या व्यक्तीचं नाव आहे स्वप्ना पाटकर. स्वप्ना पाटकर यांना आता आपल्या जीवाची भीती वाटते आहे. त्यांना वाटतंय की माझा जीव घेण्यासाठी लोक टपलेले आहेत. स्वप्ना पाटकर झोपीत स्वप्न बघतात म्हणून त्यांना असं वाटतंय, अजिबात नाही. ज्या काही घटना घडत आहेत, ज्या काही माहिती येत आहेत, जे काही फोन कॉल्स येत आहेत, त्यावरून त्यांचा असा समज नव्हे, निश्चित झालाय की काहीतरी वाईट घडणार आहे. स्वप्ना पाटकर कोण आहेत, काय आहेत, याबाबत आपण अॅनालायझरवरही नियमितपणे माहिती सांगितलेली आहे आणि त्यासोबत अन्य माध्यमातूनही थोड्याफार प्रमाणात आपण ऐकलेलं, वाचलेलं, पाहिलेलं असू शकतं. स्वप्ना पाटकर यांचे व्यावहारिक संबंध संजय राऊत यांच्याशी होते. संजय राऊत यांच्याशी त्यांचे वाद झाले. संजय राऊतांनी त्यांच्यावर पाळत ठेवली, इतकी पाळत ठेवली की स्वप्ना पाटकरांना कोर्टामध्ये जावं लागलं. त्या कोर्टात जाऊन त्या पाळतीच्या विषयामध्ये तक्रार करू लागल्या. याचसोबत त्यांच्यावरती जीवघेणे हल्ले 2 झाले. एवढंच नाही तर 10 जानेवारीच्या दिवशी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला काही वर्षापूर्वी, आणि त्या मृत्यूला जबाबदार कोण आहे याची चौकशी करावी अशी मागणी देखील स्वप्ना पाटकर करत आहेत. ज्या बिल्डरच्या कामावर ते होते, ज्या बिल्डरसोबत ते काम करत होते, त्या बिल्डरचे कोणाशी संबंध आहेत आणि कुठल्या कारणाने मृत्यू झाला याची चौकशीची मागणीही त्या करत होत्या. संजय राऊत यांनी आर्थिक व्यवहारात कसं फसवलं आणि त्यानंतर ते कशा स्वरूपामध्ये स्वप्ना पाटकरांच्या मागं लागले याबाबतची तक्रार त्यांनी वारंवार केली आहे आणि ॲडव्होकेट आभा सिंह त्यांच्या बाजूने कोर्टामध्ये लढतायत. या लढाईनंतर स्वप्ना पाटकर यांच्यावरती हल्ले झाले. नुसते हल्ले झाले नाही तर त्यांच्यावरती फर्जी डिग्री घेतल्याचे आरोप झाले. 52 दिवस स्वप्ना पाटकरांना जेलमध्ये राहावं लागलं. जेलमधून सुटल्यानंतर स्वप्ना पाटकर बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्यावरच्या अन्यायाच्या विरोधात अनेकांना दाद मागायला सुरुवात केली. त्यानंतर संजय राऊत, सुजित पाटकर, प्रवीण राऊत यांच्या विरोधात ईडीची चौकशी सुरू झाली आणि राऊत परिवाराचा दावा असा आहे, राऊत कंपूचा दावा असा आहे की ही सगळी आतली माहिती स्वप्ना पाटकरांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडूनच ती ईडीच्याकडे जाते आहे. असं जर असेल, स्वप्ना पाटकरांना वस्तुस्थिती सगळी माहीत असेल आणि ती जात असेल तर स्वप्ना पाटकरांचा आवाज बंद करण्यासाठीचे प्रयत्न केले जातीलच. अगदी प्रत्येक पत्रकार परिषदेच्या आधी झालं गेलं विसरून जा, मी तुला माफ केलं, अशा आशयाचे फोन कॉल आले आणि माझ्यासोबत माझ्या प्रेसमध्ये तू बस आणि मी सांगितलेलं सगळं खोटं होतं असंही बोल, अशा स्वरूपाच्या ऑफर देखील त्यांना आल्या. स्वप्ना पाटकरांना आपल्यावरती झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा होता, त्यांना न्याय हवा होता, म्हणून स्वप्ना पाटकर सोबत गेल्या नाहीत. पुढे पुढे स्वप्ना पाटकरांवरची पाळत इतकी झाली की त्यांना आपलाच मोबाईल बाहेर घेऊन जाणं शक्य होत नव्हतं.
जी सत्ताधारी मंडळी रश्मी शुक्ला यांच्यावरती त्यांच्या घोटाळ्यांना बाहेर काढणारे फोन टॅप केल्याचा आरोप करतायत, तीच मंडळी स्वप्ना पाटकर यांच्यावर पाळत ठेवत होती, त्यांच्या फोन कॉल्सवर नियंत्रण ठेवत होती, असा आरोप स्वप्ना पाटकर स्वतः करतायत. स्वप्ना पाटकरांचं लोकेशन ट्रेस केलं जातं, त्यांच्या मागं माणसं लावली जातात. अगदी काल परवाची घटना आहे. त्या बाहेर गेल्या असता त्यांच्या मागे एक बेवडा माणूस लागला, जो अत्यंत गलिच्छ आणि घाणेरड्या भाषेत स्वप्ना पाटकरांशी बोलत होता, नको नको त्या मागण्या करत होता आणि त्यासोबत धमकीही देत होता की तुला वाचायचं असेल तर आवाज बंद कर. हा आवाज बंद कर, आवाज बंद कर हा शब्द सातत्यानं स्वप्ना पाटकरच्या कानावर पडतो आहे. स्वप्ना पाटकरांनी त्याच्या तोंडावर एक बुक्की मारली, तो कोसळला आणि त्या पळून गेल्या म्हणून त्यावेळी जीव वाचला, अन्यथा हल्ला झाला असताच. अगदी लहान लहान पोरं सुद्धा निरोपाच्या चिठ्ठ्या घेऊन स्वप्ना पाटकर यांच्याकडे येतात आणि गलिच्छ भाषेत सांगतात तोच एक शब्द, आवाज बंद कर. स्वप्ना पाटकरांच्याकडे अशी काही आवाज आहेत, ज्या आवाजाला ऐकवल्यावरती हा आवाज कुणाचा असा प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्रातील जनता तो आवाज असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पेटून उठेल. पण स्वप्ना पाटकरांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. एखाद्या स्त्रीला किती छळावं याचं उदाहरण तुम्हाला स्वप्ना पाटकरांच्या बाबत जे घडतंय ते लक्षात येईल. ती बहीण जेव्हा बाहेर मंदिरात दर्शनाला जाते तेव्हा मंदिराच्या भिंतीवर कागदावर लिहिलेले अश्लील मजकूर, त्यांच्याविषयी नको नको तो मजकूर, त्यांचा फोन नंबर एवढं लिहून मंदिराच्या भिंतीवर ढकवलं जातं. लोक ते वाचतात, कॉल करतात, सांगतात. तेव्हा स्वप्ना पाटकरांची अवस्था काय होत असेल. स्वप्ना पाटकरांनी आपल्या रक्षणाकरता एक पिस्टल घेतलेलं होतं. त्या शस्त्राचा परवाना आता संपला आहे. नूतनीकरणासाठी अर्ज केला आहे, पण त्या शस्त्र परवान्याचं नूतनीकरण मुंबईची पोलीस करत नाही असा त्यांचा आरोप आहे. थांबा, साहेबांची सही झाली नाही असा निरोप मिळतो आहे. साहेब सही करणार नाहीत, तोवर करणार नाहीत का जोवर दुसऱ्या एखाद्या बंदुकीतली गोळी स्वप्ना पाटकरांच्या छातीचा वेध घेऊन जाईल. एखाद्या बाईला किती छळावं, तिच्या मागं माणसं लावावी, तिच्याविषयीचा घाणेरडा मजकूर लिहून मंदिराच्या भिंतीवरती डकवावा, तिचं पिस्टल तिला मिळू नये याची व्यवस्था करावी. एवढंच काय त्यांचा आरोप असाही आहे की मुंबई पोलिसांच्याकडे मी दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्वप्ना पाटकरांना संरक्षण देण्याची वेळ आली आहे का, आणि राज्यातल्या कोणकोणत्या माणसाला केंद्र संरक्षण देणार आहे. किरीट सोमय्यांना संरक्षण द्यावं लागतंय, कंगना राणावतला संरक्षण द्यावं लागतंय, अजून अनेक लोकांना, अर्णव गोस्वामीला संरक्षण द्यावं लागतंय, आणि तरीही ही राज्यातील मंडळी असे हल्ले करत आलेली आहेत. स्वप्ना पाटकरांचा सुशांत सिंग किंवा दिशा सलियान होईपर्यंत वाट बघायची आहे का हा प्रश्न पडतोय. उद्या जे स्वप्ना पाटकरांचा हा मेसेज आहे की जर उद्या माझ्यासोबत काही वाईट घडलं तर किमान हे कोण करतंय याची माहिती तरी असावी, यासाठीच मी हे सगळं मांडतेय असं त्या मेसेजमध्ये म्हणतायत. त्या खुलेपणानं येऊन बोलू पण शकत नाहीत, इतकी दहशत आहे. खरं तर स्वप्ना पाटकर यांच्याकडे राऊत परिवाराच्या संबंधीच्या व्यवहाराची असंख्य माहिती असणं स्वाभाविक आहे, कारण त्यापूर्वी संजय राऊत यांच्या सोबतच काम करत होत्या. अगदी बाळकडू चित्रपटाची निर्मिती सुद्धा स्वप्ना पाटकर यांनी केलेली होती आणि त्या अनेक प्रकल्पामध्ये संजय राऊत यांच्या सोबत काम करत होत्या. पुढे व्यवहार आणि व्यक्तिगत संबंधामध्ये वितुष्ट आलं, कारण स्वप्ना पाटकरांच्या नावावर आणि संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावावर, दोघींच्या जॉईंट नावावर त्यांच्या अनेक प्रॉपर्टी सुद्धा आहेत. संबंध खूप उत्तम होते, घरगुती होते, विश्वासाचे होते. याच विश्वासाला तडा गेला, त्यामुळं स्वप्ना पाटकर बाजूला पडल्या आणि तिथेच त्यांच्या खऱ्या वाईट दिवसांना सुरुवात झाली. माझी केंद्र सरकारला आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना, वळसे पाटलांना, आपण जबाबदार आहात. आपल्याकडे विषय मांडताना आश्वासकता वाटते म्हणून त्याच आश्वासकतेतून विषय मांडतोय. वळसे पाटील साहेब, गृहमंत्री साहेब, एक अबला स्त्री जी स्वतःचा संघर्ष करते आहे, जी लुटल्या गेली आहे, जिचा विश्वासघात झाला आहे, जिच्यापासून तिचा पती दूर गेला आहे, अशा स्त्रीचा जीव न जाता, तिचाही सुशांत सिंग राजपूत न होता, तिची दिशा न होता, तिला सुखात जगता यावं
एका सामान्य माणसाला सुखात जगण्याची व्यवस्था तरी आपण करावी, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.